नमस्कार. ग्रंथसूक्तच्या या 40व्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्हाला सगळ्यांना पूर्ण कल्पना आहे की रविवार 19 एप्रिल 2026 पासून आपण ग्रंथसूक्त या मालिकेला चंद्रशेखर टिळक या माझ्या युट्यूब चॅनलवर म्हणजे याच चॅनलवर सुरुवात केलेली आहे. दररोज सकाळी 6:30 वाजता मर्यादित वेळेचा एक व्हिडिओ अशा स्वरूपाची ही मालिका तर आहेच, पण या मालिकेचं खरं सूत्र असं आहे की एक लेखक त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तकं किंवा एक विषय त्याच्यावर अनेक लेखकांनी लिहिलेली अनेक पुस्तकं किंवा घडणारी एखादी घटना त्या घटनेचे कंगोरे आणि त्या कंगोऱ्यांविषयी अनेकांनी वेगवेगळ्या वेळी लिहिलेली पुस्तकं आणि मग अशा पुस्तकांमधलं साम्य किंवा विरोधाभास आणि मग हे सूत्र धरून एकापेक्षा जास्त पुस्तकांचा विचार करत असताना त्यातनं निर्माण होणारा आकृतिबंध किंवा पॅटर्न आणि त्या संबंधातल्या काही तुलनात्मक अभ्यास असं स्वरूप असलेल्या ग्रंथसूक्त या मालिकेचे आजपर्यंत 19 एप्रिल पासून आजपर्यंत असे मी 39 भाग सादर केलेले आहेत. या 40व्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजची तारीख 28 मे. 28 मे ही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आणि त्यामुळे ग्रंथसूक्त मध्ये आजपासून सुरू होत असलेल्या 5व्या सत्राचं सूत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. हे 5वं सत्र सुरू करायच्या आधी आपण जी 4 सत्र सादर केली त्याच्यामध्ये आद्य शंकराचार्य या विषयावरचे 13 व्हिडिओ, चिपळूणचे निसर्ग संरक्षक राम मोने यांच्या संबंधातले 2 व्हिडिओ, त्याच्यानंतर भगवान परशुराम या संबंधातले ते सूत्र धरून 14 व्हिडिओ आणि त्यानंतर 4थ्या सूत्रामध्ये गजानन महाराज हे सूत्र धरून 10 व्हिडिओ आपण सादर केले. आज 28 मे 2026 पासून सुरू करत असलेल्या आपल्या सत्राचं सूत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे व्यक्तिमत्व केवळ वादळी आहे अशातला भाग नाही. हे वादळ काही वेळेला सकारात्मक अर्थानं त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या हयातीमध्ये त्यांच्या कर्तृत्वानी घडलं. अलीकडच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये काही वादग्रस्त कारणांमुळे हे वादळ निष्कारण उठवलं गेलं. असं असलं तरी अनेकदा अनुल्लेखानं त्यांना मारण्याकडे आपल्या महाराष्ट्राचा कल असतो आणि यातलं दुर्दैव असं आहे की त्यांच्यातल्या राजकीय सावरकरांकडे, त्यांच्यातल्या क्रांतिकारक सावरकरांकडे, त्यांच्यातल्या समाजसुधारक सावरकरांकडे, त्यांच्यातल्या भाषाप्रेमी भाषाशुद्धीचा आग्रह धरणाऱ्या सावरकरांकडे जसं दुर्लक्ष होतं तसंच एकंदरीतच साहित्यिक सावरकर याही विषयाकडे दुर्लक्ष होतं. स्वतः सावरकरांनी अनेक पुस्तकं लिहिली. त्यांच्या हयातीत किंवा त्यांच्या पश्चात त्यांनी वेळोवेळी केलेली भाषणं, वेळोवेळी लिहिलेले लेख, वेळोवेळी लिहिलेली पत्र यांचंही संकलन अशा स्वरूपातली काही पुस्तकं प्रसिद्ध झाली. सावरकर हे सूत्र धरून किंवा विषय धरून त्यांच्यावर धनंजय कीर पासून विक्रम संपत पर्यंत आणि अगदी आलोक पांडे पर्यंत मराठी, हिंदी, इंग्लिश आणि त्याच्या व्यतिरिक्त इतरही भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये अनेक पुस्तकं लिहिली गेली. यातल्या काही पुस्तकांचा धांडोळा असं या सत्राचं स्वरूप असेल आणि म्हणून ग्रंथसूक्तच्या या 5व्या सत्राचं सूत्र असेल स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी लिहिलेली पुस्तकं. मग ती पुस्तकं त्यांनी लिहिली असतील किंवा त्यांच्या बद्दल लिहिली गेलेली असतील. आणि हे सूत्र धरून सुरुवात करत असताना आजच्या व्हिडिओमध्ये मात्र एका वेगळ्या पद्धतीच्या तुलनेचा मी विचार करणार आहे. मी आत्ताच म्हटलं तसं की ग्रंथसूक्तच्या आधीच्या भागांमध्ये भगवान परशुराम हे सूत्र धरून आपण काही व्हिडिओ सादर केले आणि साहजिकच त्याच वेळेला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे सूत्र धरून ग्रंथसूक्तमध्ये पुढचं सत्र करायचं ह्याचे विचार आणि तयारी सुरू होती. याचा एकत्रित परिणाम म्हणून असेल, पण माझ्या मनामध्ये भगवान परशुराम आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अशी तुलना कुठेतरी मनामध्ये मूळ धरत होती आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओचा विषय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि भगवान परशुराम. खरं सांगायचं म्हणजे काळाच्या ओघाचा विचार करायचा झाला, त्यांच्या कालखंडाचा विचार करायचा झाला तर भगवान परशुरामांचा कालखंड कितीतरी आधीचा आहे आणि त्यामुळे
भगवान परशुराम आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर असं शीर्षक असलं पाहिजे. हे मत असू शकतं, मी त्याच्याशी पूर्णपणाने सहमत आहे. पण मी म्हटलं तसं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे सूत्र धरल्यामुळे टॅगलाईन म्हणून मी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि भगवान परशुराम असं शीर्षक या व्हिडिओला देतोय. भगवान परशुराम आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अशी तुलना मनामध्ये यायचं सगळ्यात महत्वाचं कारण असं होतं की एकंदरीतच अभिनव भारत हा शब्द प्रयोग या दोघांच्याही बाबतीत या ना त्या स्वरूपामध्ये आपल्या मनामध्ये येतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या आयुष्याच्या अगदी सुरुवातीच्या पूर्वार्धाच्याही सुरुवातीच्या काळामध्ये सुरू केलेल्या संघटनेचे तर नाव होतं, ही गोष्ट वेगळीच. पण एकंदरीतच ज्या पद्धतीने भगवान परशुरामांनी आपलं आयुष्य पुढे नेलं त्याचाही विचार किंवा जर दोन शब्दात वर्णन करायचं झालं तर अभिनव भारत या संकल्पनेचे खरे उद्गाते भगवान परशुराम आहेत असं म्हटलं तर आश्चर्य वाटायला नको. आणि भगवान परशुराम आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यामधल्या समान सूत्राचा हा अत्यंत महत्वाचा पैलू आहे. याचं वर्गीकरण, याचं स्पष्टीकरण जो तो आपल्या आपल्या इच्छेनुसार, आपल्या आपल्या आवडीनुसार, आपल्या आपल्या मतानुसार करेल याची मला पूर्ण खात्री आहे. असं विवरण करत असताना, असं स्पष्टीकरण देत असताना, असा त्याचा विस्तार करत असताना त्याचे नानाविध पैलू आपल्या मनामध्ये येतात. असा जर विचार करायचा झाला तर एक दुसरं मुद्दा समानतेचा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि भगवान परशुराम यांची तुलना करताना माझ्या मनामध्ये येतो. भगवान परशुराम हे सूत्र धरून मालिका करत असताना जेव्हा मी वाचन करत होतो त्यावेळेला कश्यप ऋषींनी परशुरामांना दिलेला सल्ला हा माझ्या वाचनात आला. कश्यप ऋषींनी भगवान परशुरामांना दिलेला या सल्ल्याचा उल्लेख सुधाकर शुक्ल यांच्या पुस्तकामध्ये येतो. हा उल्लेख भारती सुदामे यांच्या भृगुनंदन या पुस्तकामध्ये येतो आणि ओझरत्या आणि वेगळ्या स्वरूपामध्ये राजीव पुरुषोत्तम पटेल यांच्याही पुस्तकामध्ये येतो. भगवान परशुरामांना कश्यप ऋषींनी दिलेला सल्ला असा आहे की होम हा एकट्याने करायचा असतो, पण यज्ञ मात्र समूहासाठी करायचा असतो. मी वाक्य पूर्ण म्हणतो. कश्यप ऋषींनी भगवान परशुरामांना दिलेला सल्ला असा आहे की यज्ञ, होम हा एकट्याने करायचा असतो, पण यज्ञ हा मात्र समूहासाठी करायचा असतो. मगाशी उल्लेख केला ते पुस्तक कोणतंही असो, मग ते भारती सुदाम्यांचं असू दे, राजीव पटेलांचं असू दे किंवा सुधाकर शुक्लंचं असू दे, ज्या वेळेला कश्यप ऋषींनी भगवान परशुरामांना दिलेला हा सल्ला की होम हा एकट्याने करायचा असतो, यज्ञ मात्र समूहासाठी करायचा असतो, असा हे वाक्य किंवा हे विधान ज्या वेळेला माझ्या वाचनात आलं आणि नंतर मनात आलं त्या वेळेला हटकून मला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या संगीत उत्तर क्रिया या नाटकातलं एक वाक्य आठवायला लागतं. संगीत उत्तर क्रिया हे पुस्तक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे सूत्र धरून करत असलेल्या या व्हिडिओमध्ये स्वतंत्रपणाने घेईनच, पण आता या तुलनेचा मुद्दा म्हणून मात्र या विधानाचा इथे जरूर विचार करीन. कश्यप ऋषींनी जेव्हा भगवान परशुरामांना दिलेला सल्ला की होम हा एकट्याने करायचा असतो, पण यज्ञ मात्र समूहासाठी करायचा असतो, याचं प्रतिबिंब, याचा पडसाद, असं प्रतिध्वनी वाटावं असं वाक्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर संगीत उत्तर क्रिया हे 1931 साली त्यांनी लिहिलेल्या नाटकामध्ये करतात. त्याच्यामध्ये जी व्यक्ती, ती महिला, वृद्ध महिला माधवराव पेशव्यांना त्यांच्या उत्तर क्रियेचा सल्ला, पानिपताच्या युद्धासाठी केलेल्या उत्तर क्रियेचा सल्ला देते, त्यावेळेला त्या वृद्ध स्त्रीच्या तोंडी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी लिहिलेल्या संवादामध्ये एक वाक्य येतं की एकट्यानं आपल्या स्वतःच्या पितरांसाठी करायचं असतं ते श्राद्ध, पण सामूहिक हत्येनंतर समाजानं करायची असते ती उत्तर क्रिया. वाक्य नीट आहे का? की एकट्यानं आपल्या स्वतःच्या पितरांसाठी करायचं असतं ते श्राद्ध, पण सामूहिक हत्येनंतर समाजानं करायची असते ती उत्तर क्रिया. आपण मान्य कराल
की आपल्या वैयक्तिक आयुष्यामधली आपली राजकीय विचारसंगती, आपली वैचारिक राजसंगती कोणतीही असू दे, पण या दोन विधानांमध्ये प्रचंड मोठं साम्य आहे. आणि म्हणून भगवान परशुराम आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची तुलना करावी असं माझ्या मनामध्ये आलं. या दोन विधानांचा एकत्रित विचार जेव्हा माझ्या मनामध्ये घोळत होता, त्यावेळेला मला राहून राहून असं वाटतं की पहलगामच्या घटनेनंतर आपल्या देशानं, आपल्या राजकीय नेतृत्वानं जे ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव केलं, ते या दोनाचं प्रतिबिंब आहे का, याचा जरूर विचार करावा लागेल. मग असं जेव्हा कर्तृत्वाच्या बाबतीत, विधानाच्या बाबतीत गणित लक्षात येतं, त्यावेळेला भगवान परशुराम आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या दोघांच्याही आयुष्यामध्ये समुद्र या गोष्टीचं असलेलं स्थान मला मनापासून पटायला लागतं. आपल्या असं लक्षात येईल की भगवान परशुराम असा विचार केल्यानंतर किंवा ही व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहिल्यानंतर पटकन पहिल्यांदा लक्षात येणारी गोष्ट किंवा आठवणारी गोष्ट ही आहे की भगवान परशुरामाने कोकणापासून केरळ पर्यंतच्या भूमीची निर्मिती केली. कश्यप ऋषींना यज्ञामध्ये कश्यप ऋषींना सर्व भूमी दान केल्यानंतर पृथ्वी 21 वेळेला निशस्त्रीय, निक्षत्रिय नाही, निशस्त्रीय केल्यानंतर मिळवलेली सर्व राज्य कश्यप ऋषीनं भगवान परशुरामांनी दान केली. दान केलेल्या भूमीमध्ये तुला राहता येणार नाही असं कश्यप ऋषींनी विधान केल्यानंतर भगवान परशुराम त्या राज्यातनं बाजूला झाले. मग स्वतःच्या पुढील आयुष्यासाठी, चरितार्थासाठी नाही तरी तपसाधनेसाठी, उदरनिर्वाहासाठी नाही तरी अस्तित्वासाठी भूमी निर्माण करण्याची गरज झाली आणि त्यातनं त्यांनी कोकण पासून केरळ पर्यंतच्या भूमीची निर्मिती केली. आणि या प्रक्रियेमध्ये परशुच्या आधारानं त्यांनी सागराला आवाहन करून किंवा परशुच्या फेकीमुळे त्यांनी समुद्र मागे हटवला असा उल्लेख येतो. आणि तसंच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हटल्यानंतर त्यांची राजकीय मतं, त्यांची धार्मिक मतं, त्यांची सामाजिक मतं, त्यांची राजकीय मतं पटोत अथवा न पटोत, पण मार्सेलिसची त्यांची उडी मनामध्ये आल्या वाचून राहत नाही. सागरा प्राण तळमळला सारखी त्यांची कविता आठवल्याशिवाय राहत नाही. सागरा प्राण तळमळला हे अशा नावाचं मधुसूदन कालेलकरांनी नंतर त्यांच्यावरती नाटकही लिहिलं होतं, याची आपल्याला कल्पना आहे. मग या दोन गोष्टींचा संबंध आणि समुद्र या गोष्टीची गणना या दृष्टिकोनातनं लक्षात घ्यावी, हा भगवान परशुराम आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यामधल्या प्रचंड साम्याचा मुद्दा आहे. हे गोष्ट आपणही मान्य कराल. तसं पाहायला गेलं तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्म मृत्यूचे नेमके तपशील उपलब्ध आहेत. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की सावरकरांची जन्मतिथी आहे 28 मे 1883. तारीख पुन्हा म्हणतो 28 मे 1883. आजची तारीख 28 मे असल्यामुळे सावरकर जयंतीला सुरू होणाऱ्या ग्रंथसुक्तच्या नवीन सत्राचं सूत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या मृत्यूची तारीख किंवा प्राणार्पणाची तारीख ही 26 फेब्रुवारी 1966 आहे. म्हणजे 28 मे 1883 ते 26 फेब्रुवारी 1966 असे नेमके तपशील सावरकरांच्या बाबतीत उपलब्ध आहेत. असे कोणतेही नेमके तपशील भगवान परशुरामांबद्दल उपलब्ध नाहीत. परंतु साधारणपणे इसवी सन पूर्व 7000 ते 8000 वर्षापूर्वीचा कालखंड म्हणजे भगवान परशुरामांचा कालखंड असं मानण्याची एक पद्धत आहे. मोग कुंटे यांनी धनुर्धारी भार्गवराम या त्यांच्या पुस्तकामध्ये भगवान परशुरामांविषयी दिलेलं गणित असं आहे की भगवान परशुरामांचा जन्म कृतयुगामध्ये प्रमाथी नामी संवत्सरात वसंत ऋतूच्या वैशाख मासाच्या शुद्ध तृतीयेला सिंह लग्न, पुनर्वसू नक्षत्र आणि सूर्यास्तानंतरच्या पहिल्या प्रहरामध्ये आला. असे सगळे अक्षांश रेखांश गण सांगितलेले असताना तारखेचा, तिथीचा, वाराचा, सालाचा मात्र कुठेही उल्लेख नाही. हाही मुद्दा इथे लक्षात घ्यावा लागतो. जन्मापासूनच्या मृत्यूपर्यंतच्या कारकिर्दीचा जर विचार करायचा झाला तर भगवान परशुराम आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यामधलं एक महत्वाचं साम्य लक्षात घ्यावं लागतं. दोघंही जन्मानं ब्राह्मण आहेत
आयुष्याच्या एका टप्प्यावरती ते वृत्तीनं आणि कृतीनं क्षत्रिय होते आणि त्या क्षत्रियत्वाचा टप्पा स्वखुशीनं एका टप्प्यावरती थांबवून नंतर दोघांनीही स्वतःला नवनिर्मितीच्या एका वेगळ्या क्षेत्रामध्ये झोकून दिलं. म्हणजे जन्मानं ब्राह्मण, आयुष्याच्या एका टप्प्यावरती कृतीनं क्षत्रिय आणि नंतर संपूर्णपणानं वेगवेगळ्या तऱ्हेनं वेगवेगळ्या काळामध्ये नवनिर्मितीचा ध्यास हा भगवान परशुराम आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यातला समान धागा आहे. केवळ इतकाच समान धागा या दोघांमध्ये आहे असं नाही. दोघांनाही शस्त्र निर्मितीचे असलेलं गणित हेही लक्षात घेतलं पाहिजे. भगवान परशुराम हे परशु या शस्त्राचे निर्माते आहेत. आपल्या आयुष्याच्या एका टप्प्यावरती स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे स्वतः सक्रियपणे शस्त्र निर्मितीमध्ये अग्रेसर होते, क्रियाशील होते, याची आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. असाच जर विचार करायचा झाला तर भगवान परशुरामांवरती ऋषी कश्यपांचा प्रभाव आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांवरती लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा प्रभाव आहे. याच सूत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे सूत्र धरून ग्रंथसूक्तच्या या सत्रामध्ये सावरकर आणि टिळक हा विषय स्वतंत्रपणाने घेणार आहे आणि त्यामुळे त्याची मुद्द्यांची पुनरुक्ती इथं करत नाही. पण एक गमतीचा भाग असा की केवळ भगवान परशुराम आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे तुलवणिक अभ्यास करण्याचा विषय आहे असं नव्हे, तर या दोघांचे गुरु अनुक्रमे ऋषी कश्यप आणि लोकमान्य टिळक या दोघांची सुद्धा तुलना होईल इतपत त्यांच्यात साम्य आणि विरोधाभासाचे मुद्दे आहेत. हेही एक वेगळा धागा भगवान परशुराम आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांवरती आहे. दोघांनाही कारणं वेगळी असली तरी स्वदेशापासून लांब राहावं लागलं, हाही गणित लक्षात घेण्याजोग आहे. कश्यपांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्यांनी आपलं राज्य किंवा भाग सोडला. हा जर भगवान परशुरामांचा असेल तर आधी शिक्षणासाठी आणि नंतर अंदमानातल्या तुरुंगवासामुळे सावरकरांना आपल्या स्वदेशापासून लांब राहावं लागलेलं आहे. दोघांच्याही विचारांमध्ये क्रांतीच्या ठिणग्या लपलेल्या आहेत आणि त्या तितक्याच प्रगटही झाली आहेत. हा या दोघांमधला साम्याचा मुद्दा आहे. त्याच्याच बरोबरीनं दोघांनाही एका वेगळ्या पद्धतीचं दीर्घायुष्य लाभलं ही गोष्ट नक्की. भगवान परशुरामांना तर चिरंजीव म्हटलं जातं आणि 1886 ते 1963 म्हणजे जवळजवळ 82 ते 83 वर्षाचं आयुष्य सावरकरांना लाभलं. ज्या पद्धतीचं क्रांतिकार्य सावरकरांच्या हातून घडलं ह्याचा जर विचार केला तर सर्वार्थानं सावरकर हे दीर्घायुषी आहेत ही गोष्ट नक्की. त्या दोघांमधला अजून एक महत्वाचं साम्य म्हणजे वैचारिक महाराष्ट्र या दोघांकडेही दुर्लक्ष करणं हेच धोरण अवलंबतं. त्याच्यामधले आघात कारण परिणाम सात पडसाद बिंब प्रतिबिंब ध्वनी प्रतिध्वनी या वादांच्या विषयामध्ये मी जात नाही, पण या दोघांमध्ये हे साम्य आहे ही गोष्ट नक्की. केवळ त्यांना दुर्लक्ष केलं जातं अशातला भाग नाही, तर जाणीवपूर्वक त्यांच्याबद्दल गैरसमज पसरवले जातात आणि विरोधाचे शब्द उच्चारले जातात. हेही भगवान परशुराम आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या दोघांमधलं साम्य आहे. असा जर विचार करायचा झाला तर मला असं वाटलं की अशा पद्धतीची तुलना हाच सावरकरांना त्यांच्या जयंतीच्या दिवशी केलेला एक अत्यंत निदान शब्दांच्या रूपातनं असा स्मरणाचा योग्य मार्ग ठरेल. आणि म्हणून ग्रंथसूक्तच्या 5व्या सत्राचं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर असं सूत्र धरून सुरू करत असलेल्या 5व्या सत्रामध्ये 28 मे 2023 या दिवशी म्हणजे जवळजवळ त्यांच्या जन्मानंतर 140 वर्षानंतर आज सादर होत असलेल्या किंवा रिलीज करत असलेल्या व्हिडिओचा विषय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि भगवान परशुराम. मनपूर्वक धन्यवाद.